तुम्ही रिजॉईन करा. चला, सो आता माझी स्क्रीन तुम्हाला दिसतेय. आता समजा यस मॅम. आता समजा एक भिंत आहे, ही वाली एक अशी भिंत आहे आणि त्या भिंतीमध्ये तुम्ही हा खिळा ठोकताय. ओके, तर ह्या खिळ्यावरती जे तुम्ही हातोड्याने जे बल लावताय म्हणजे फोर्स लावताय, समजा ते 50 न्यूटन आहे. किती आहे? 50 न्यूटन. आणि इथे जो एरिया आहे म्हणजे त्या खिळ्याचं जे टोक आहे ज्याच्यावरती ते बल लागलंय, ते खिळ्याचं टोक जे असतं ते खूप छोटस असतं ना. समजा हा मॉड खिळा आहे, समजा ह्याचा जरा एरिया जास्त घेऊया आपण, तेवढा नसतो पण समजा घेऊया आपण. घेऊया 1 सेंटीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे ना, मीटर वर्ग किंवा सेंटीमीटर म्हणजे त्याच्यामध्ये वर्ग नेहमीच असतो, बरोबर आहे. आता हे तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला काढायचंय ह्याचं प्रेशर काढायचंय म्हणजे ह्याचा दाब काढायचाय, बरोबर आहे. आता दाब काढायचंय आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे आपल्याला बल किती दिलंय? 50 न्यूटन, बरोबर आहे. आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ दिलेलं आहे 1 सेंटीमीटरचा वर्ग. आता इथे प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? दोन्ही एकक समान पद्धतीची नाहीयेत. आठवते ना तुम्हाला स्टँडर्ड इंटरनॅशनल पद्धत मी सांगितलेली ब्रिज कोर्स मध्ये. तर 1 न्यूटन ह्या एककाच्या फॉर्म मध्ये दिले आणि सेंटीमीटर छोट्या आहे. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये सेंटीमीटरच्या ऐवजी इथे काय पाहिजे होतं? एरिया मीटर स्क्वेअर मध्ये हवा होता, मीटरच्या वर्गाच्या फॉर्म मध्ये हवा होता, तो सेंटीमीटरच्या वर्गाच्या फॉर्म मध्ये. मग काय करायचं? त्याला आपल्याला काय करावं लागेल? मीटरच्या वर्गामध्ये चेंज करावं लागेल. त्या एरियाला आपल्याला तिथे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. एका एककामधून दुसऱ्या एककामध्ये त्याला परिवर्तन करावं लागेल. मग कसं करायचं? ठीक आहे, आता काही जणांना मी ऑलरेडी सांगितलेलं, पण इट्स ओके, तुमची रिव्हिजन होईल. बाकी मुलांनी नोट करा. मुलांनो, आता कसं ट्रान्सफॉर्मेशन करायचं ते मी तुम्हाला इकडे सांगते. त्याला चेंज कसं करायचं ते मी इथे तुम्हाला सांगते. मला सांगा 1 मीटर म्हणजे किती असतं? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं? 100 100 सेंटीमीटर. 1/100 मीटर. ऐका मुलांनो, 100 सेंटीमीटर. 1000 सेंटीमीटर. मॅम 100. 1000 नसतं बेटा, 1000 नसतं. 100. मी सगळ्यांचे माईक म्यूट करते. आता तुम्ही मला ऐकून घ्याल फक्त, ठीक आहे. मी म्यूट केले 2 मिनिटं सगळ्यांना. 1000 अजिबात नसतं. अरे तुम्ही ना तुमच्या शाळेच्या युनिफॉर्मला कापड मोजून घेतलं असेल ना कधी, किंवा पप्पांच्या शर्टासाठी पॅन्टसाठी, तर ती बघा स्टीलची लांब लचक जी स्केल असते त्या दुकानवाल्याकडे, ज्याच्या आसपास तो कापड फोल्ड करून करून कापत असतो, ती स्केल 1 मीटरची असते. तर ती स्केल तुम्ही कधी नीट बघितली ना परत दुकानात जाऊन, त्याच्यावरती 100 सेंटीमीटर असते. 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर असं 100 सेंटीमीटर असतं. तर 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेंटीमीटर. ठीक आहे, हे सेंटीमीटर आहे. 100 सेंटीमीटर असतं. 1000 अजिबात नसतं, 100च असतं. मग ह्याला मी उलट लिहू शकते. ह्याला मी उलट कसं लिहू शकते? समजा हे 100 मी इकडे घालवलं तर काय होईल? ते 1/100 होईल ना. इकडे गुणाकार आहे तर इकडे आल्यावर भागाकार छेदामध्ये जाईल. हे गणितात तुम्ही शिकलाय. तर 1/100 मीटर आणि इकडे काय उरलं? नुसतं सेंटीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटर आपण त्याला लिहू शकतो. एकाने आपण कशाला पण गुणू शकतो ना. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे? 1/100 मीटर. आपल्याला हेच करायचंय. सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, उलट करायचं आपल्याला. छोट्याला मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचंय. नेहमी लक्षात ठेवा, मोठ्याला छोट्यामध्ये करताना आपण गुणतो. जसं की 1 किलोग्राम असेल, 1 किलो असेल तर किलोचं 1000 ग्रॅम होतं, म्हणजे 1000ने आपण काय केलं? गुणलं. पण उलट करायचं असेल तर 1000 ग्रॅमला किलोग्राम मध्ये करायचं असेल तर 1 ग्रॅम म्हणजे 1/1000 किलोग्राम असं आपण उलट करतो त्याला. ठीक आहे, तर इथे पण आपण काय करणार? उलट करणार. म्हणजे 1 सेंटीमीटर हे किती आहे? 1/भागिले मीटर. तर आता हे जे आपल्याकडे सेंटीमीटर आहे ह्याचा तर इथे वर्ग आहे,
तर मी ह्याला कसं लिहू शकते मुलांना, आता इथे नीट लक्ष देऊन बघा. तर हे मी एक जे आहे ते जसंच्या तसं ठेवलं आणि हे जे सेंटीमीटरचा वर्ग आहे त्याला मी वर्ग असल्यामुळे सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर असं 2 वेळा लिहिणार. बरोबर, वर्ग म्हणजे काय तुम्ही शिकलेलं आहे ऑलरेडी. तर हे मी 2 वेळा लिहिणार. तर एक परत जसंच्या ठेवलं, हे पहिलं जे सेंटीमीटर आहे त्याच्यासाठी मी काय लिहू शकते, 1/100. आणि दुसरं जे सेंटीमीटर आहे त्याच्यासाठी पण मी काय लिहू शकते, 1/100. बरोबर आहे. तर आता हे कन्वर्ट झालं 1 ते छेदस्थानी 100 गुणिले 100 ह्याचा मीटरचा वर्ग, जे आपल्याला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला दिसतंय सेंटीमीटरचं मीटर मध्ये आपण केलं आणि परत 1/100 आणि 1/100 2 वेळा आले. 2 वेळा का आले, कारण इथे सेंटीमीटरचा वर्ग आहे म्हणून. ठीक आहे. आता ज्या मुलांना मी हे ट्रान्सफॉर्मेशन शिकवलं आणि ज्यांना समजलं नाहीये त्यांनी फक्त हात वर करा. मी परत एकदा पटकन रिपीट करेल. तसं तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता, तरी पण मी शॉर्ट मध्ये सांगेल. ठीक आहे. अच्छा, मी सांगते. ओके, परत एकदा मी रिपीट करते. हे बघा इथे 1 मीटर म्हणजे ती लांब पट्टी, त्याच्यामध्ये किती सेंटीमीटर असतात, 100 सेंटीमीटर असतात. बरोबर आहे. तर हे 100ला आपण काय करतोय, आता लेफ्ट साइडला घेऊन जातोय, डाव्या बाजूला घेऊन जातोय. तर ते कुठे जाईल, छेदामध्ये जाईल. म्हणून 1 मीटरला ते काय होईल, भागलं जाईल त्याने. आणि मग इकडे काहीच नाही उरलं, नुसतं सेंटीमीटर उरले, ज्याला आपण 1 सेंटीमीटर लिहू शकतो, कारण एकाने आपण कशाला पण गुणू शकतो. म्हणून 1 सेंटीमीटरला एकाने गुणलं. म्हणून 1 सेंटीमीटर किती आलं आपल्याकडे, 1 सेंटीमीटरची किंमत काय आली आपल्याकडे, 1/100 मीटर ही आपल्याकडे 1 सेंटीमीटरची किंमत आली. तर आपल्याला काय दिलंय, एरिया म्हणजे क्षेत्रफळ काय दिलंय, सेंटीमीटरचा वर्ग दिलाय. सेंटीमीटरचा वर्ग दिलाय म्हणून आपण काय केलं, त्याची फोड केली. 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर सेपरेट लिहिलं वर्ग दिल्यामुळे. आणि 1 सेंटीमीटरची किंमत आपल्याला मिळाली 1/100. म्हणून ह्या पहिल्या सेंटीमीटर साठी हे 1/100 ठेवलं आणि ह्या दुसऱ्या सेंटीमीटर साठी हे दुसरं 1/100 ठेवलं. आणि मग परत गुणून ह्या सगळ्यांना आपल्याकडे उत्तर काय आलं, 1/100 गुणिले 100 मीटरचा वर्ग. ह्या प्रकारे आपण काय केलं, क्षेत्रफळ जे सेंटीमीटर वर्गामध्ये दिलेलं त्याला मीटरच्या वर्गामध्ये चेंज केलं. आता सोपं आहे. आता आपल्याजवळ काय आहे, सूत्र आहे हे पी काढायसाठी. पीचं सूत्र काय आहे, F/A म्हणजे फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स किती आहे म्हणजे बल किती आहे बघा, इथे 50 दिलेलं आहे. आणि हा एरिया आपण आताच काढला मीटर मध्ये, हा वाला एरिया. बरोबर आहे. आता त्याची किंमत ठेवा. तर छेदास्थानी काय येईल, 1/100 गुणिले 100 हा जो आपला एरिया आहे तो. 1 मिनिट. बरोबर. आता काय करायचं आपल्याला, त्याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला, 1 मिनिट तुम्हाला मी अनम्यूट करते, पण प्लीज सगळ्यांनी माईक अनम्यूट ओपन नका करू. ठीक आहे. मी नाव घेतल्यानंतरच तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. चला आता पुढे काय करायचं. ओ माय गॉड, असं तुम्ही गणित बघितलं नसेल की छेदामध्ये परत छेद आहे आणि एवढी मोठी संख्या आहे, हो ना. पण तरी पण हे सोपं आहे. मी तुम्हाला कसं करायचं ते सांगते. आपण सोपी एक ना आयडिया वापरणार, एक थोडंसं डोकं लावायचंय बस, अजून काही नाही. आता बघा हे ह्याच्या पुढचं मी इथे सोडवते. आता ह्याला मी कसं लिहू शकते बघा, सोप्या पद्धतीने लिहिलं की गणितच सोपं होऊन जाईल. ह्याला मी कसं लिहू शकते, हे 50 आहे की नाही, 50 जे अंश ठिकाणी आहे हे 50 मी असं ठेवलं. आणि हा पूर्ण खालचा छेद आहे. बरोबर. मग ते जे छेदाची लाईन आहे, छेदाला आणि अंशाला, त्याला मी भागिलेचं चिन्ह लिहू शकते की नाही. छेद म्हणजे भागाकार असतो, हे की नाही. त्याला मी भागाकाराचं चिन्ह टाकलं आणि बाजूला मग त्याला काढून जो छेद आहे त्याला बाजूला लिहिलं असं, 1/100 गुणिले 100. बरोबर आहे. आता काय करू शकतो आपण ह्याला, तुम्हाला माहितीये ना, हा भागाकाराचं चिन्ह काढून आपण काय करू शकतो, गुणाकाराचं चिन्ह लिहू शकतो. आणि ह्याचं काय करू शकतो, ह्याला उलट करू शकतो. काय करू शकतो ह्याला,
व्यस्त करू शकतो. ह्याला काय करू शकतो आपण? उलट करू शकतो. आठवतंय हे तुम्ही गणितात शिकलाय? भागाकाराचं चिन्ह काढून गुणाकाराचं चिन्ह टाकलं त्या संख्येचा व्यस्त लिहू शकतो, त्या संख्येला करून लिहू शकतो. म्हणून मग आता काय होणार? हे काय बनेल? 100 गुणिले 100 100 गुणिले 100 भागिले 1 बनेल. बरोबर? आता सोपं आहे हे सोडवायला. हो मॅम. पुढचं उत्तर काय येणार? हो मॅम. 50,000. मी चॅट ऑफ करते बर का, हे खूप फालतूचे मेसेज यायला लागले. 50,000. येस. नाही फक्त 50,000 कसं येईल? ह्या 50 वर बघा, 1 2 3 4 50 वर पण 4 शून्य 1 4 येस 5 लाख. 5 लाख. आता 5 लाख हे काय आलं? कशामध्ये आलं उत्तर? पास्कल मध्ये आलं. 5 लाख. आपलं दाबाचं एकक काय आहे? पास्कल. म्हणून हे 5 लाख पास्कल आलं. आणि ह्याला ना हे 5वर एवढं सगळं शून्य चांगलं नाही दिसत आहे, म्हणून मी माहितीये अजून एका पद्धतीने ह्याला लिहू शकते. ह्या 3 शून्य काढून म्हणजे मी त्याच्यातले 1000 काढून हे नुसतं राहिलं 500 आणि 3 शून्य ज्या काढले त्याच्याऐवजी मी लिहू शकते किलो आणि हे उरलेलं पास्कल असंच. म्हणजे मी 5 लाख पास्कलला 500 किलो पास्कल लिहू शकते. बरोबर हो की नाही? येस मॅम. चला ह्याचा आता स्क्रीनशॉट घ्या ह्या गणिताचा आणि तुम्ही स्वतःहून छान हँडरायटिंग मध्ये नोटबुक मध्ये नंतर ना लिहायचं. ओके चला आता पुढचं आपण मॅम होमवर्क आहे का हा? बेटा होमवर्क नाहीये. हा होमवर्क समजा ह्याला हवं तर नोटबुक मध्ये व्यवस्थित छानपैकी लिहा. हा प्रवीण प्रवीण बोल. स्क्रीनशॉट काढता येत नाही. स्क्रीनशॉट काढता येत नाही? अरे घरी कोणाला तर विचार. सगळ्या मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढता येत. बटन खराब होऊन गेलंय. आम्ही सगळे कसं बटन खराब होऊन गेलंय. मॅम बेटा बरं ऐक तू एक काम कर, उद्या की नाही रेकॉर्डिंग येईल की नाही, रेकॉर्डिंग मधून बघून घे, हरकत नाही. ठीक आहे? रेकॉर्डिंग मधून बघून ली व्हिडिओच्या. चला आता पुढच्या टॉपिक वर जाऊया मुलांना. मॅम प्रवीण बोल प्रवीण. आमचं ते बटन खराब होऊन गेलंय. प्रवीण मी तुझ्या प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर दिलं बेटा. उद्या तुझ्या जे तुम्ही लिहलाय ते मी पुरं उतारलाय आता. हा हरिओम बेटा एक काम कर, त्याचा फोटो ग्रुप मध्ये टाक. प्रवीण तू त्याच्यामधून बघून लिह. ठीक आहे? चला आता आपण पुढे जाऊया. मुलांनो तुम्हाला आता मी काय एक प्रश्न विचारलेला लास्ट वाल्या ग्रुपमध्ये, म्हणजे तुमच्यापैकी अर्ध्या मुलांना, की फक्त जे आपले स्थायू पदार्थ असतात, जे सॉलिड्स असतात, तेच फक्त दाब लावतात का रे? तुम्ही नीट आठवा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीरावर कधी वायू म्हणजे हवेने दाब लावलाय का? कधी पाण्याने दाब लावलाय का? म्हणजे लिक्विड्स आणि गॅसेस म्हणजे द्रव आणि वायू पण आपल्यावर दाब लावतात का? नुसतं हो नाही पण द्यायचंय. तुम्ही हात वर करा, मी एकेकाचं नाव. लावण्या सांग. हा मॅम. मॅम मी लिक्विडचं उदाहरण सांगते. जेव्हा आपण समुद्रात जातो बघा, तेव्हा आपण असं समुद्रात थोडस मध्ये उभं राहतो, तेव्हा जेव्हा ती लाट येते ना, तेव्हा ती आपल्यावर अप्लाय होते, म्हणजे आपल्याला पुढे ढकलते. हा लाटेमध्ये जोरात लाट आली की कधी कधी आपण खाली पण पडतो, की नाही? म्हणजे पाणी पण काय करतंय आपल्यावरती, दाब लावतोय, है ना? व्हेरी गुड एक्झाम्पल. येस. आता मी दुसरं नाव घेते मध्ये, बाकीच्यांनी प्लीज बोलू नका. विनोद आता तू सांग बेटा. लक्ष्मी बेटकर असं आहे. हा बेटा सांग. मॅम जर बोट घेतली आणि ते पाण्यावर फिरवले आणि ते आपण चालवत आहे, म्हणजे पाणी बोटीवर दाब लावत आहे.
हा ठीक आहे. पाणी बोटीवरती दाब लावतंय, बोट पण पाण्यावर दाब लावते, बरोबर, करेक्ट आहे. बोट दाब लावते म्हणून बोट थोडीशी आतमध्ये जाते ना, पाण्याच्या अर्धी थोडीशी डुबलेली असते पाण्यामध्ये बोट, बरोबर आहे, करेक्ट आहे. येस मॅम. ठीक आहे. अजून एक मिनिट मी नाव घेईल. गणेश सांगेल आता. हॅलो. हा बेटा. हॅलो मॅम, माझं नाव श्रावणी आहे. मी हा, हव्याचे श्रावणी. उदाहरण देते. हा, व्हेरी गुड. हवेचंच उदाहरण हवंय मला. हवा आल्यावर नाही का आपल्या पुढं ढकलते आणि जर म्हणजे असं आपण चक्रीवादळ नाही तर हवा म्हणतो ना, त्याच्यानं पुढं ढकलते हवा. त्याच्यामुळे हवाचा बी दाब लागू शकतो आपल्यावर. बरोबर. चक्रीवादळामध्ये मुलांना तुम्ही बघितले, हवेच्या दाबामुळे घरं उडून जातात, झाडं उडून जातात. पण चला, चक्रीवादळ जरी तुम्ही अनुभवलं नसेल, टीव्ही मध्ये बघितलं असेल, आणि शिवाय आपण बघा कुठे बाहेर जाताना बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये खिडकीच्या जवळची सीट आपल्याला आवडते खूप. खिडकीच्या जवळची सीट का आवडते? एक तर सगळं बाहेरचं छान दिसतं आणि दुसरं हवा किती लागते. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर बघा ती जोरजोराने हवा लागत असते, केस आपले खूप उडत असतात. आपण अनुभवलंय ना, ते हवेचं काय आहे, दाबच आहे ना. तर आज आपण मॅम मी सांगू का? ऐका आता ना मला बोलू द्यात. आपल्याला की ना अजून एक चॅप्टर पण कम्प्लीट करायचंय तुमच्या एक्झामच्या आधी. बेटा थांब ना, 1 मिनिट थांब. आता मीच बोलणार आहे, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण ह्याच्याबद्दल बोलणार आहोत की पाणी किंवा कोणतं पण द्रव पदार्थ, लिक्विड जो आहे, तो कसा दाब लावत असतो. आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचंय, सिम्पलशी गोष्ट करायची आहे. तुम्ही विज्युअलाइज करू शकता, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता ती गोष्ट. त्याच्यामध्ये काय आहे मुलांनो, की समजा तुम्ही एक प्लास्टिकची पाण्याची बॉटल घेतली. नॉर्मली आपली पाण्याची जी पण प्लास्टिकची बॉटल असते, बिस्लेरी म्हणा किंवा अजून कोणती पाण्याची बॉटल असते ती म्हणा, तर ती तुम्ही घेतली आणि काय करताय तुम्ही त्याच्यासाठी, तुम्ही त्या बॉटल वरती काय करताय, पाणी भरताय त्याच्यामध्ये. 1 मिनिट, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. एक मिनिट हा मुलांना, व्हिडिओ ओपन होतोय. हा, नेट स्लो चालतंय थोडस. आज की नाही, हा एक तुम्ही जो आता मी तुम्हाला एक्सपेरिमेंट व्हिडिओ मधून दाखवणार आहे ना मुलांनो, हा तुम्हाला समजणार नाही बहुतेक, पण तुम्हाला कळेल. खूप सोपा आहे तो. समजणार म्हणजे त्याची लँग्वेज, भाषा नाही समजणार, पण करायला खूप सोपा आहे. तुम्ही स्वतः पण ट्राय करून बघू शकता. इव्हन आज क्लास तुमच्याजवळ जर प्लास्टिकची बॉटल असेल, क्लास संपल्यावरच तुम्ही बघू शकता. तो एवढा सोपा आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे. I have a half-cut plastic bottle with a balloon sheet attached at its end. I also have a water bottle. And now what I'll do is I will pour some water in this half-cut plastic bottle. I want you to see what happens. कळतंय त्यांनी काय केलंय. हा सेम प्रयोग तुमच्या बुक मध्ये पण असेल. येस बॉटल घेतली, त्याचा खालचा, ऐका. मॅम मी सांगू? मॅम तुम्हीच बोला, मी शांत. मी सांगू त्यांनी कसं केलंय? थांब बेटा, मी सांगते, तुम्हाला विचारल्यावर सांगा. सो बॉटलचा खालचा भाग कापलाय आणि तिथे काय लावलंय त्यांनी, बलून म्हणजे फुगा लावलाय. आता जसं पाणी ओतलंय बघा, ते फुगा थोडासा खाली आलाय, दिसते तुम्हाला. तर आता असे 2-3 प्रयोग आहेत, आपण शांतपणे बघूया.
मग मी तुम्हाला विचारेल की तुम्हाला काय समजलं. त्यांनी काय केलंय, मग काय झालं ते तर सोपं आहे सांगणं, पण त्याच्यामधून तुम्ही काय शिकला, पाण्याबद्दल कोणता गुणधर्म तुम्हाला समजून आला, तो मला तुम्ही नंतर ना सांगा. त्याच्यामुळे ह्या प्रयोग जे पण आहेत ते नीट बघा तुम्ही काय केलंय ते, भाषा जरी समजत नसली तरी पण. ओके मॅम. Well, do we see the balloon sheet bulging? Why does this happen? ते म्हणतात आहेत की, एक मिनिट हा, मी त्याचा व्हिडिओ मधला आवाज बंद केलाय, तुम्ही फक्त बघा. ह्याच्यामध्ये बघा, हा व्हाईट कलरचा फुगा लावलाय आणि खाली तो फुगा जो आहे तो फुगलाय. तर हे म्हणतात की का असा फुगा फुगला, असं का झालं, असं त्यांनी विचारलंय. तर हा आहे आपला पहिला प्रयोग. ठीक आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला देणार आहे की तो फुगा का फुगला. ठीक आहे. आता पुढचा प्रयोग बघा. पुढचा प्रयोग बघा. थांब, आधी बघून घ्या शांतपणे एकाग्रतेने. आता ह्यांनी काय केलंय, चारही ठिकाणी सेम सेम हाईट वरती होल पाडलेत. म्हणजे खालून त्या बॉटलची जी हाईट आहे ना, 4 ठिकाणी सेम हाईट वर होल पाडलेत आणि त्याच्यात बघा आता पाणी भरणार आहेत. आता हे होल काय तुम्ही आपलं कर्कटक असतं त्याने पण पाडू शकता, किंवा अगरबत्तीला गरम करून त्याने पण होल पाडू शकता. फक्त हे बघा की तुम्ही सेम अंतरावर होल पाडताय. बघताय, पाणी दोन्ही बाजूंनी सेम हाईटला पाणी हे केलेलं होतं. तर बघा, दोघांचं अंतर, ज्या अंतरावरती पाणी पडते ऑलमोस्ट सेम आहे. ते अंतर ज्याच्यावर हे पाणी पडते ते ऑलमोस्ट दोघांपासून पण पडणारं जे अंतर आहे ते सेम अंतर आहे. तर हे आहे दुसरा प्रयोग ह्यांचा. ठीक आहे. आता मी ह्याला स्टॉप करते. आता तुम्ही बघूया, तुम्हाला ज्यांना पण स्पेशली तुम्ही जे एक्साइटेड आहात की मॅम मी सांगू का म्हणून, आता तुम्ही हात वरती करा. मी खाली केलेत सगळ्यांच्या हात. मला फक्त काय बघितलं त्याच्यापेक्षा तुम्हाला त्या प्रयोगातून काय समजलं ते उत्तर हवंय बरं का. म्हणून मी नाव घेते. तुम्ही कॉन्फिडंट आहात तरच हात वर करा. चुकीची उत्तरं देऊ शकता पण आपल्याकडे आता तेवढा वेळ नाहीये. हरिओम सांग रे. हरिओम. मॅडम एक बॉटल काढली आमची, त्याच्या दळून काढली, दळून एक फुगा लावला, त्याच्यावर पाणी टाकलं. हो बरोबर आहे. त्याच्यामुळे तो फुगा फुगला. पण तो फुगा का फुगला, हा त्याच्यावरून काय समजलं आपल्याला. आणि त्याच्यावर पाणी टाकलं तर तो फुगा फुगला थोडसा पाणीच्या दाबाने. हा, पाण्याच्या दाबाने फुगा फुगला. येस. मॅम आता मी दुसरा प्रयोगचं उत्तर सांगू. एक मिनिट बेटा. तर पहिल्या प्रयोगाचा निष्कर्ष म्हणजे काय की आपण त्याच्यामधून काय समजलो, रिझल्ट काय आहे पहिल्या प्रयोगाचा. मॅम मी सांगू. मॅम पाणीच्या दाबाने तो फुगा फुगला म्हणून. येस. तर त्याच्यावर आपल्याला पाण्याचा दाब पडला त्यामुळे तो फुगा खाली फुगला. म्हणजे ते लबर होतं ना, मग तो दाबा. ऐका मुलांनो, जागृती आणि बाकीची पण मुलं, मला माहितीये तुम्हाला समजते आणि तुम्ही उत्तर द्यायला खूप एक्साइटेड आहे, पण तुम्ही 2-3 जण एकत्र बोलल्यावरती मला कसं समजेल. प्लीज तुम्ही एकत्र नका बोलू. तर पहिल्या ह्याच्यावरून आपण शिकलो की पाणी जे आहे ते खालच्या दिशेने दाब लावते त्या फुग्यावर. त्या दाबामुळे जो फुगा जो आहे तो फुगलेला आहे. तर ह्याचा निष्कर्ष काय आहे. ह्याचा निष्कर्ष आहे की द्रव दाब लावतात. पाणी काय आहे, द्रव आहे आणि लिक्विड आहे. सो लिक्विड्स एक्झर्ट प्रेशर. पाणी किंवा द्रव दाब लावतो. ठीक आहे. आता पुढचा दुसरा वाला जो आहे आपण जो प्रयोग शिकलेलो. ठीक आहे. आता जागृती तू खूप एक्साइटेड होती, सांग दुसऱ्या प्रयोगावरून काय शिकलो. मला काय शिकलो तेच हवंय फक्त, सांग जागृती. मॅम आपण एक बॉटल घेतली, त्याच्या आजूबाजूने 2 छेद केले. मग ते छेद म्हणजेच त्याच्या आजूबाजूने हवा निघण्यासाठी ते छेद केले. मग त्यामध्ये पाणी भरलं आणि ते हवेने ते पाणी बाहेर पडू लागलं, त्यामुळे हवेचा दाब पडला. मॅम मी सांगू. हवेचा आपण इथे हवेच्या दाबाबद्दल बोलतच नाहीये. समांतर. मॅम मी सांगू का.
गौरव बोलेल फक्त आणि फक्त. आता गौरव बोलेल आणि नंतर मी पुढचं नाव घेईल. गौरव बोल बेटा. मॅम, समांतर रेषेत ते छेद पाडले होते म्हणून समांतर रेषेत ते पाणी पडत होते. त्याच्यामुळे बरोबर. समांतर अंतरावर हे पाडलेलं, होल पाडलेले, त्याच्यामुळे त्याच अंतरावरती सेम लेवलवर पाणी पडते. अगदी बरोबर. त्याच्यावरून काय समजलं गौरव? त्याच्यावरून आपण पाण्याचा कोणता गुणधर्म सांगू शकतो? मॅम, लिक्विड हे आपण द्रव सॉरी मॅम. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी सांगू? हा सांग बेटा, सांग. तू सांग. टीचर कोण? नयन सांगेल. अदिती, तू सांग. नयन सांगेल. मॅम, ते 2 छिद्र पाडले होते ना आजूबाजूला समांतर, आणि त्या माणसाने पाणी टाकलं. ते पाणी टाकलं, ते पाणी संपूर आलं होतं आणि ते दाब खाली जात होता. जसं ते दाब पाणीचं बॉटल मधलं पाणी जसं खाली गेलं, ते दोघींचं पाणी बी कमी होत जाईल. म्हणजे ते पाणी बाहेर पडण्याचं बी बाहेर. जसं दाब कमी होईल तसं ते पाणी बाहेर निघायचं कमी होतं. जसं दाब जास्त होईल तसं ते पाणी जोरात येईल. त्यामुळे ते पाणी होल मधून निघत होतं. बरं ऐका मुलांना, मी एक्सप्लेन करते. ऐका. त्याचा बघितले, समान खालून आपली हाईट सेम आहे ना, तर समान उंचीवर द्रव समान दाब लावतो. हे आपण शिकलो. कारण समान प्रेशरने, समान दाबाने बाहेर येते पाणी, म्हणून बॉटल पासून ज्या अंतरावर पाणी पडते ते अंतर पण समान आहे. समान अंतरावर, समान उंचीवर द्रव समान दाब लावतो, हे आपण शिकलो. ठीक आहे. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. एक मिनिट बेटा, एक मिनिट. तर समजा आपण ना एका सेम हाईट वरती जर आपण हा एक मिनिट, मी सगळ्यांचे माईक बंद करते. मुलांनो, समजा आता की नाही आपण होल ना सेम हाईट वर नाही केला. आपण काय करतोय, हाईट सेम हाईट वरती आता होल नाही केला. हे तुम्ही आता ट्राय करून बघा बरं का. मी ह्याला एक्सपेरिमेंट नाही दाखवत, कारण मला हवंय की तुम्ही हे स्वतः ट्राय करून बघा. आणि काय मोठी गोष्ट नाही, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते की आपल्याला काय करायचंय. एक बॉटल घ्यायची फक्त, ती तुम्हाला कुठे पण भेटेल. ठीक आहे, प्लास्टिकची बॉटल घ्या, एक कुठे पण पडलेली पण भेटेल तुम्हाला. तर काय करायचंय, आता ही अशी बॉटल आहे, ही आहे तुमची पाण्याची बॉटल. आता तुम्ही काय करणार आहे, ह्या बॉटलला अगरबत्ती गरम करा आणि त्या अगरबत्तीचा जो रेड पोर्शन आहे बॉटल मध्ये 3 वेगवेगळ्या हाईटला घुसवा. समजा इथे घुसवला एक, इथे घुसवला आणि इथे घुसवला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, ह्या बॉटलमध्ये भरणार तुम्ही पाणी. हे तुम्ही पाणी भरलं बॉटलमध्ये. मग नंतर तुम्ही ऑफकोर्स होल मधनं काय पाणी बाहेरच येणार आहे. तर तुम्ही बघाल की होल मधून जे पाणी पडतंय, आता ते तुम्ही स्वतः बघायचंय. होल मधून जे पाणी पडतंय ते कुठल्या होल मधलं पाणी जास्त लांब पर्यंत जाते, गेस करून मला कोण सांगेल तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही स्वतः करून बघाल. मी हात खाली केले, गेस करून कोण सांगेल की कुठलं कुठे जाईल. सचिन बोल. सचिन बोल. मॅम, मी सांगू? अरे थांब ना, मी सगळ्यांना मॅम, मी सांगू? नाही, सचिन बोलेल. सचिनने हात केलेला. बर, साईनाथ बोल. साईनाथ. वरच्या क्षेत्रातून जास्त लांब पाणी पडेल मॅम. बर थांब, मी ह्याला नाव देते. ह्याला ए, बी आणि सी. हा, आता ए कुठल्या छिद्रातून जास्त लांब पाणी जाईल? त्याच्यावर दाब पडतो. बर, आता मी सगळ्यांचे माईक म्यूट केलेत. मीच सांगते आता. तुम्ही मेजॉरिटी मुलांनी बरोबर सांगितलं, अगदी बरोबर सांगितलं. तुम्ही जर बघितलं ना, ही सी मधून पडणारी धार अशी हळूच खूप कमी दाबाने खाली पडेल. बी मधून थोडस लांब पडेल आणि ए पासून पडणारी दाब जे ते एकदम लांब पर्यंत जाईल. आता असं का होतंय मुलांनो? हे तर बरोबर आहे तुमचं.
आता ह्याच्यावरून आपण काय शिकतोय की जसं जसं खोली वाढतेय, पाण्याची जसं जसं खोली वाढते तसा तसा दाब वाढतोय, हे आपण ह्या प्रयोगावरून शिकतोय. हे वाक्य लक्षात ठेवा, जस जशी खोली वाढते तस तसं दाब वाढतो. ठीक आहे. ऍज डेप्थ इन्क्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस, हे लक्षात ठेवा. पण असं का होतंय ह्याचं उत्तर तुमच्या पुस्तकात नाहीये बरं का, हे मी सांगते तुम्हाला. असं का होत आहे ह्याचं कारण काय? ह्याचं कारण हे आहे की बघा, आता इथे ह्या बिंदूवर दाब देणारं कोण आहे? अच्छा, फक्त वरतून खाली येऊया आपण, बी चेंज करते. इथे सी वर दाब कोणामुळे येतोय? हे वरती जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी फक्त ह्या सी वर दाब टाकू शकतोय, बरोबर. त्याच्यामुळे जो दाब आहे तो खूप कमी आहे. बी वर काय होतंय? बीच्या वरचा पूर्ण भाग दाब टाकतोय. पण सी ए वर काय होतंय? हा पूर्णच्या पूर्ण मिळून भाग ह्याच्यावरती दाब टाकतोय. त्याच्यामुळे ए वर जो पाण्याचा दाब आहे, एच्या वरचा भाग पाण्याचा जास्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त दाब आहे. म्हणून ए मधून पाणीची जी धार येते ती सगळ्यात लांब जाते बी आणि सीच्या तुलनेमध्ये. बी मध्ये थोडीशी कमी, सी मध्ये तर अजून जास्त कमी दाबाने ती पाण्याची धार बाहेर येते. ठीक आहे. आता हे 3 प्रयोग जे आहे ते तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले असतील, शाळेच्या पाठ्यपुस्तकात दिले असतील. आता एक लास्ट टॉपिक आपला वाचलेला आहे फक्त, तो आपण व्यवस्थित समजून घेऊयात. येस नयन, तुला काय बोलायचंय? तो प्रयोग करून व्हिडिओ पाठवत होता. हा, तुम्ही प्रयोग करून जर व्हिडिओ शूट करून ग्रुपमध्ये टाकली तर अजूनच छान, मस्त. ऐका मुलांनो, आणि तुमची व्हिडिओ जी आहे ती खूप छान असेल ना, आपलं यू कॅटॅपुलचा जो युट्यूब चॅनल आहे ना त्याच्यावर आपण ती व्हिडिओ टाकूया. ठीक आहे. तुमचा व्हिडिओ क्लिअर असेल ना, तुमचा व्हिडिओ युट्यूबवर टाकण्याच्या क्वालिटीचा असेल तर आपण टाकूया. अरे युट्यूब चॅनलचं नाव बेटा, तुम्हाला ज्या व्हिडिओ लिंक मिळतात तेच तर तोच आहे आपला युट्यूब चॅनल यू कॅटॅपुल्ट. युट्यूब वर काढलं तरी येत नाहीये मॅम. ऐका, तो दुसरा टॉपिक, आपण शाळेच्या आपल्या अभ्यासाच्या टॉपिक पासून भटकायला नको. मला लास्ट एक टॉपिक कम्प्लीट करायचंय. ठीक आहे, थांबा जरा 1 मिनिट. आता आपण लास्ट टॉपिक बघणार आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, की हवा सुद्धा आपल्यावरती दाब लावते. हवेचा दाब म्हणजेच वातावरणामुळे आपल्यावरती जो दाब येतोय त्याला म्हणतात ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे वातावरणाचा दाब. ठीक आहे. आता त्याच्यासाठी आपण एक गोष्ट बघणार आहोत. काय गोष्ट बघणार आहोत? की हवा म्हणजे आपलं वातावरण आपल्यावरती कसं काय दाब लावते. हा दाब तुम्ही स्वतः अनुभवलाय, त्यातच तुम्ही एक्झाम्पल दिलं, चक्रीवादळाचं एक्झाम्पल दिलं. हा बेटा, एक्झाम्पल ऑलरेडी आपण डिस्कस केलेत. आता आपण ह्याला की नाही समजून घेऊयात. ठीक आहे, समजून घेऊयात. आता गॅस पण दाब लावतो हे एक जरा समजवते मी तुम्हाला, आणि मग त्याच्यानंतर ना वातावरणाचा पण दाब आहे. पण आता सिम्पल सी एक्सपेरिमेंट तुम्ही पण करू शकता मुलांनो. एकदम छोटासा प्रयोग काय करू शकता तुम्ही? प्लास्टिकची बॉटल घेतली तुम्ही, काय करताय तुम्ही? प्लास्टिकची चांगली वाली बॉटल घेतली तुम्ही आणि काय केलं, त्याचं झाकण खोललं तुम्ही, पूर्ण झाकण खोललं आणि प्लास्टिकची बॉटल दाबली आणि परत झाकण एकदम घट्ट बंद केलं. तर बघा, ती दाबलेली बॉटल जशीच्या तशी दाबलेलीच राहते. पण आता तुम्ही ती दाबलेलीच बॉटलचं जे झाकण आहे हळूहळू खोलायला जशी जशी सुरुवात केली ना, की काय होतं? काय होतं मग? हवा निघते ना, बॉटलच्या आतमध्ये हवा जाते आणि बॉटल सरळ होते, जशा आकारात होती त्या पद्धतीने ती बॉटल पुन्हा पहिल्यासारखी सरळ व्हायला लागते. कारण पहिल्या केस मध्ये काय झालं? विभूचा दाब म्हणजे पहिल्या केसमध्ये काय झालं, ज्यावेळी आपण दाबून बॉटल घट्ट बंद केली, बॉटलला आतून दाबण्यासाठी हवाच नाहीये, कारण आपण दाबून हवाच बाहेर काढून घेतली. आणि जसं जसं आपण हळूहळू बॉटलचं ढक्कन खोलतोय तर हवा आतमध्ये जाते आणि हवा काय करते, बॉटलवरती दाब लावते आतून, आणि त्याच्यामुळे बॉटल पहिल्यासारखी होते, है ना. हे तुम्ही स्वतः पण बघितलेलं आहे.
आता तेच इथे आपण तुम्ही स्लाइडवर बघताय की ज्यालाच आपण म्हणतो गॅसचा दाब, गॅस प्रेशर म्हणू शकतो किंवा गॅसचा दाब म्हणू शकतो, वायूचा दाब म्हणू शकतो. तर वायू दाब लावते त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपल्या आसपास जे हवा आहे तो वायूचा आहे, वायूंचं मिश्रण आहे, ती पण आपल्यावरती दाब लावत असते. तर वातावरण, तुम्हाला माहितीये मुलांना, पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्यावर वातावरण आहे, है ना, ज्याच्यामुळे आपले जीवन संभव आहे पृथ्वीवर. त्याचं एक कारण काय आहे की फक्त पृथ्वीवरच प्रॉपर असं चांगलंवालं वातावरण आहे ज्याच्यावरती ऑक्सिजन आहे, बाकीचे पण जे महत्वाचे काही काही गॅसेस असायला पाहिजेत ते आहेत. ठीक आहे, सगळ्यात मेन तर ऑक्सिजन आहे. तर मग ह्याला म्हणतो आपण वातावरणाचा दाब, इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, तुम्ही बघू शकता वायुमंडलीय दाब म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील हवेच्या रेणूंच्या वजनामुळे खालील पृष्ठभागावर लावलेले बल. याचा अर्थ काय माहितीये का मुलांनो, हा आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचा दाब आपल्यावरती एवढा जास्त आहे की समजा असं मानून चाला की जसं की तुम्ही ना 250 किलोचा जो सिलेंडर आहे तो डोक्यावर घेऊन जाताय. 250 किलोचा सिलेंडर जसं की तुम्ही डोक्यावर घेऊन जाताय, एवढा जास्त दाब आहे. कसं काय एवढा जास्त दाब आहे? कारण आपलं वातावरण आपलं कितीपर्यंत पोहोचलंय, किती हाईट पर्यंत वातावरण आहे हे तुम्ही भूगोलामध्ये शिकलाय. नसेल तर आठवण करा, टीचरला विचारा. आठवते ना तुम्हाला, जवळजवळ 1000 ते 1600 किलोमीटर हाईट पर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरण पसरलेले, म्हणजे हवा प्रेझेंट आहे. आपण उंच 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 गेलो की कुठपर्यंत हवा आपल्याला अवेलेबल आहे ऑक्सिजन घ्यायला, तर ती जवळजवळ 1000 ते 1600 किलोमीटर अंतरापर्यंत अवेलेबल आहे. त्याचा अर्थ तेवढा वरती 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 आपल्या डोक्यावर काय आहे, हवेचे पार्टिकल्स आहेत जे आपल्या डोक्यावरती दाब लावतात. मग आपल्याला तो दाब फील का नाही होत? मग आपल्याला तो दाब, जर आपण एवढं जास्त वजन डोक्यावर कॅरी करतोय तर आपल्याला तो हवेचा दाब का नाही फील होत, है ना? आपल्याला तर काय हवेचा दाब फीलच नाही होत. येस नयन, का नाही फील होत? ती आपल्या पृथ्वीला एक शिल्ड असते मॅम, काहीतरी नाव आहे तिचं. ती शिल्ड असते मॅम, आणि हवाला आपल्याला दाब देते मॅम. बरं, मी सांगते. कारण की आपल्याला ती सवय झाली आहे. नाही, सवय झाली नाही, ते रिझन नाहीये. मी सांगते मुलांना, कारण काय नाही, ऐका. बरं, एक काम करा, हा प्रश्न होमवर्क साठी नोट करून घ्या. नाही, जर वातावरण आपल्यावर दाब लावतंय तर तो दाब आपल्याला आपल्याला फील का नाही होत? तो दाब आपण फील का नाही करत, ते प्रेशर? आता बघा, 250 किलो म्हणजे किती जास्त असतं. आपण किती वजन उचलू शकतो जास्तीत जास्त आपल्या वजनाच्या प्रमाणात काहीतरी. समजा आता माझं वजन 50-55 किलो, तर मी 55 किलो पण नाही उचलू शकत. 55 किलोपेक्षा थोडं कमीच वजन मी जास्त उचलू शकते. तर 250 किलो आता ऑलरेडी माझ्या डोक्यावर आहे हवेमुळे, तुमच्या पण डोक्यावर आहे, पण फीलच नाही होते काय 250 किलो ठेवल्यासारखं? असं का? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये दाखवा. ठीक आहे मॅम, प्रश्न काय आहे? हॅलो टीचर, आता प्रश्न रिपीट. आपल्याला हवेचा दाब का नाही फील होत? आपल्याला हवेचा दाब का नाही फील होत ते तुम्ही मला सांगायचंय. ठीक आहे? हो मॅम. हा, आता आपला एक छोटासा लास्ट टॉपिक राहिलाय जो आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू आणि त्याच्यानंतर ना मग आपला जो धडा आहे तो संपेल. ठीक आहे, आता आजचा होमवर्क मुलांनो, हे जे मी प्रेशरच्या सूत्रावर आधारित जे गणित शिकवलं ते खूप महत्वाचं गणित आहे, तुम्हाला परीक्षेत नक्की विचारतील. तर त्याच्यावर आधारित मी होमवर्क देणार आहे, तो होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचा. मॅम, ग्रुप वरती टाका ना. हा, ग्रुप वरती टाकेल. ठीक आहे, मी ग्रुप वरती टाकेल. घ्यायचंय का मॅम? ग्रुप मध्ये लवकर टाकायचं का मॅम? ग्रुपवर टाका मॅम तुम्ही. आता क्लास संपल्यानंतर मी ग्रुपवर टाकेल. आता मला सांगा,
आज आपण जे पण शिकलो त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, मी 2 मिनिटात पटकन रिवाइज करवते. येस शिवम. टीचर तुम्ही जे सांगितलं की पास्कल मध्ये जेव्हा आपण प्रेशर कन्वर्ट करतो तेव्हा F/A चा फॉर्म्युला लागतो. जर आपण A = 1 सेंटीमीटर स्क्वेअर घेतला आणि F 50 न्यूटन घेतलं तर सेंटीमीटर स्क्वेअर का बरं वापरता टीचर? सेंटीमीटर स्क्वेअर हे प्रश्नामध्ये दिलेलं शिवम, म्हणूनच तर आपण त्याला मीटर स्क्वेअर मध्ये चेंज केलं. आपल्याला जर आपण न्यूटन मध्ये घेतोय ना, जर बल आपण न्यूटन मध्ये घेतोय तर आपला एरिया म्हणजे क्षेत्रफळ नेहमी मीटर स्क्वेअर मध्येच पाहिजे. तो सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असला तरी पण नाही चालणार, मिलीमीटर स्क्वेअर मध्ये असला तरी सुद्धा नाही चालणार. ठीक आहे. अच्छा शरद तू हात वर केलाय, बोल. मॅम ते माझं नेट बंद होऊन गेल, नेट डाटा संपून गेलता ना, तर मला दिसलं नाही ते. बेटा काय हरकत नाही, उद्या रेकॉर्डिंग येईल ना, रेकॉर्डिंग बघ. ठीक आहे, रेकॉर्डिंग बघ. हा मिताली. मॅम मला एक सांगायचंय की आपण तेव्हा एरोप्लेन मध्ये प्रवास करतो ना, आपण जेव्हा पेन किंवा पेन्सिल चालवतो ना टीचरवर, तेव्हा हवेचा दाब पडतो आणि आपली जी पेन किंवा पेन्सिल असते ना ती बंद पडून जाते. हा अगदी बरोबर. हवेचा दाब खूप, आपण जसं जसं वर जातो तुम्हाला माहितीये ना मुलांनो, हवा विरळ विरळ होत जाते. म्हणून जे माउंटेनर्स असतात, माउंटेनर्स म्हणजे पहाडीवरती चढून जाणारे, ते सोबत काय करतात, ऑक्सिजनचं सिलेंडर कॅरी करतात. माहिती असेल ना तुम्हाला, कारण वरती वरती जसं जाणार तसं हवेचा दाब कमी होते, म्हणून ऑक्सिजन पण कमी होते. अजून एक मला ह्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मुलांनो. वरती वरती पहाडींवरती गेलं ना, खूप उंचावर गेलं, पर्वतांवर गेलं, काही जणांच्या नाकामधून रक्त यायला सुरुवात होते. आता मी जो तुम्हाला होमवर्कला प्रश्न विचारलेला ना, त्याच्याशीच हा पण जोडलेला प्रश्न आहे. नाकामधून रक्त यायला सुरुवात होते काही जणांच्या, खूप हाईट वर गेल्यावर. असं का? ह्याचं पण उत्तर शोधा. हा ऑक्सिजन भेटत नाही म्हणून मग सगळ्यांच्याच यायला पाहिजे ना नाकातून रक्त. काही जणांना वरची हवा सहन नाही होत. हॅलो नाही, असं नाही, वरच नाही. हा अदिती बोल. फक्त अदिती बोलेल. आपली जी अर्थ आहे म्हणजे जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवर आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते आपल्याला आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीवर ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते आहे. तर त्यामुळे काय होतं, ते आपले जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, आपण जसं जसं उंचावर जात असतो तसं तसं त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या बॉडीवर होत असतो. म्हणजे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, आता आपण बोललो की 250 म्हणजे आपले जे तितके आपल्या डोक्यावर वजन आहे 250 kg. तर अगदी तसंच आपलं ते म्हणजे आपल्याला आपले जे डोक्यावर एक म्हणजे आपले जे ऍटमॉस्फेरिक आहे त्याच्यामध्ये एक लेअर आहे, तिचं नाव नाही आठवत, ते एक लेअर आहे. त्या लेअरमुळे आपण जसं जसं उंचावर जात असतो ते जे प्रेशर आहे ते आपल्याला सहन नाही होत, कारण ते आपल्या ऍटमॉस्फेरिक मध्ये ती एक लेअर आहे. त्यामुळे हे जे आपल्या नाकातून रक्त येतं ते आपण जसं जसं उंचावर जात असतो त्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा आपल्या बॉडीवर इफेक्ट होत असतो, त्यामुळे आपल्या नाकातून रक्त येत असतं. बर, आता इथे मुलांना तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. आता आपण ज्यावेळी पृथ्वीवर आहे त्यावेळी ते 250 आपल्याला फील होते. हा, पण जसं जसं वर जातोय तसं ते 250चं वजन कमी 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 होत जातं. म्हणजे 250 फील नाही होते, पण ऍक्च्युअल मध्ये असतं. आणि वर वर जातोय म्हणजे मॅम जसं की ते हवेमध्ये जातं ते बाकी वजन, हा, ते वजन कमी कमी होत जातं आपण जसं वर जातोय. मग त्या हिशोबाने तर आपल्याला काही फीलच नाही व्हायला पाहिजे, रक्त पण नाही यायला पाहिजे, पण तरी पण येते. तर तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय ना तसं हे नाहीये अदिती, जसं तू आता एक्सप्लेन केलं. तर तुम्ही स्वतःचं डोकं लावताय, विचार करताय, खूप चांगली गोष्ट आहे. पण खरं खरं कारण काय आणि त्याचं खरं खरं राईट उत्तर काय ते जरा शोधा. ठीक आहे. हॅलो मॅम. येस कोमल. मॅम सगळ्या मुलांना सांगा की होमवर्क टाकल्यानंतर त्यांचे नाव आणि ग्रुपचे नाव लिहून पाठवायला. मुलांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं नाव टाकणार नाही
होमवर्कच्या खाली आणि कुठल्या सब्जेक्टचा होमवर्क आहे ते टाकणार नाही, मॉनिटरला कसं कळेल आणि मॉनिटर कसं नोट करेल तुम्हीच मला सांगा. मग ज्या मुलं असं करणार नाहीत त्यांचं नाव